उपअधीक्षक संदीप मिटकेंवर गोळीबार, आरोपी नगर सिव्हिलमधून पळाला। राहुरी तालुक्यातील अत्याचाराच्या घटनेतील पीडित महिला व तिच्या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणारा व श्रीरामपूर उपविभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यावर गोळीबार करणाऱ्या गुन्ह्यात आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन नगर सिव्हिलमधून पसार झाला। सुनील लक्ष्मण लोखंडे असे आरोपीचे नाव असून तो पुणे पोलीस दलातील बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे। लोखंडे यांच्या विरुद्ध एका महिलेने अत्याचाराचा आरोप करत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। पीडित महिलेने जबाब देण्यापूर्वीच तिला आणि तिच्या 2 मुलांना धमकाविण्यासाठी लोखंडे यांनी 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी तिच्या घरी पोहोचले होते। त्यांनी त्याच्या जवळील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दहशत निर्माण केली व त्यांना ओलीस ठेवण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी तत्कालीन उपाधीक्षक संदीप मिटके व लोखंडे यांच्यात झटापट झाली व लोखंडेने गोळी झाडली होती। लोखंडे यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू होते। तेथून त्याने पोलीस अंमलदारांना गुंगारा देऊन पळ काढला। त्यामुळे अंमलदार संजू किसन वाघमारे व योगेश यशवंत दायजे या दोघांना निलंबित करण्यात आले आहे।